नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गल्लीबोळात जाऊन आग विझवण्यासाठी अडचण दूर। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील ताफ्यात नव्या अत्याधुनिक उपकरणं आणि स्मॉल फायर टेंडरचा समावेश। तर 1 वर्षाच्या चिमुकल्याच्या घशात अडकला बदाम। घाटी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाने दिलं चिमुकल्याला जीवनदान। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील वाहन ताफ्यात आधुनिक उपकरणं आणि नव्या अत्याधुनिक स्मॉल फायर टेंडरचा समावेश झाला असून नुकतंच मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पाहणी केली आहे। सदर नवीन वाहनं आणि उपकरणांबाबत मनपा उपायुक्त अंकुश पांढरे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आमच्या अग्निशमन विभागात माननीय आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या प्रयत्नामुळे आत्ताच वाहन खरेदी करण्यात आली, जी अत्यावश्यक होती आणि बऱ्याच वर्षापासून वाहनाच्या प्रतीक्षेत होतो आम्ही। बरेचसे वाहन आता नवीन वाहन धोरणानुसार वाहन स्क्रॅप जे करायचं त्या धोरणानुसार आता काही स्क्रॅप झाले, काही नेक्स्ट इयर स्क्रॅप होणार होते। त्यामुळं आपला अग्निशमन विभाग जो आहे छत्रपती संभाजीनगर हा नुसता शहरापुरता मर्यादित नसून आपल्याकडे RDMC म्हणजे रिजनल डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर ही सुद्धा जबाबदारी, त्यामध्ये जालना, औरंगाबाद व बीड या 3 जिल्ह्यांना आपण सेवा पुरवतो। त्यामुळे हा परिसर आणि हे सगळं बघता आत्ता झालेले वाहन खरीद म्हणजे वाहन जे घेतले फायरचे ते आता आणि भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। तसेच यामध्ये आम्ही 5000 लिटरचे जे टेंडर आहेत वॉटर टेंडर ते 6 घेतले। त्यानंतर फोम टेंडर 8500 लिटरचे ते 2 घेतले। रेस्क्यू व्हॅन घेतली आम्ही 1। त्यानंतर 2 QRV क्विक रिस्पॉन्स रॅपिड व्हेकल ते 2 घेतले। 2000 लिटर म्हणजे जिथे गल्ली बोळा किंवा अशा ठिकाणी डेन्स एरियामध्ये गाडी जाऊ शकत नाही त्यासाठी छोटे 2000 लिटरचे टेंडर सुद्धा आम्ही घेतले। असे टोटल 15 वाहन खरेदी करण्यात आली। दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती मंगळवारी प्रोपलिन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता। तर काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात देखील गॅस टँकर गळतीची घटना घडली होती। त्यावर मनपाने योग्य उपाययोजना केल्या होत्या, मात्र भविष्यात अशा दुर्घटना घडल्या तर त्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती विभाग प्रमुख स्वप्नील सरदार यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे। जसं आपण बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल की काही तासांपूर्वी म्हणजे 30-35 तासांपूर्वी प्रोपेन कॅप्सूल गॅस टँकर हे मुंबई एक्सप्रेस पुणे हायवेवर अपघातग्रस्त होऊन तिथे खूप मोठी ट्रॅफिक जाम झाली आहे, जे की 8 ते 9 किलोमीटर लांब आहे, ज्यामुळे प्रवाशांना व इतर नागरिकांना फार त्रासही होतो आणि ते रिस्कवर पण आहे। प्रोपेन गॅस हा एकदम ज्वलंतशील असा गॅस आहे, ज्याने की खूप वेळेपर्यंत ती आग ॲटमॉस्फिअरमध्ये राहू शकते। आणि ते कॅप्सूल टँकर हे त्याचं वजन काही टन्समध्ये दिसतं आहे, त्यामुळे पर्यावरणाला तसेच मानवी जीवनाला त्याचा फार मोठा धोका आहे। असाच एक अपघात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या हद्दीत 2 फेब्रुवारी 2024 सकाळी 5:13 झाला होता आणि तो शहराच्या मधोमध जिथे सगळ्यात जास्त गर्दीचं ठिकाण आहे म्हणजे सिडको बस स्टँड, हायकोर्टाच्या बाजूची वसाहत, हॉटेल्स, त्याच्यानंतर तिथलचं कमर्शियल एरिया, हे सगळा एरिया खूप मोठ्या जोखमीवर आला होता, कारण की 18 मेट्रिक टनचं गॅस टँकर HP कंपनीचं ते अपघातग्रस्त झालं सकाळी। त्यामुळे जोरदार गॅस गळती होऊ लागली, त्याचा शिट्टीसारखा आवाज येत होता आणि त्याच्यात 1208 सिलेंडर बसतील एवढं गॅस, एवढं क्षमतेचं। आमच्यावर एक जबाबदारी होती ॲज अ प्रशासन आणि डिझास्टर रिस्पॉन्स युनिट म्हणून, की सगळ्या एरियाला पहिले
पेरिमीटर टाकून सिक्युअर केलं पाहिजे, म्हणजे तिथे ट्रॅफिक जाता कामा नये. नंतर तिथलची जी वसाहत आहे, तिथे राहणारे लोक जे आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे. पण त्यापूर्वीही या सगळ्या गोष्टी चालू असताना त्याचं प्रॉपर आकलन करून घेणं, म्हणजे त्याचं एलपीजी म्हणजे नेमकं काय, किंवा कोणताही केमिकल डिझास्टर झाला तर त्याची अंडरस्टँडिंग पाहिजे. आता जसं की प्रोपेन झालं किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस झालं, हे क्रायोजेनिक एलिमेंट्स आहेत, म्हणजे जे कमी टेम्परेचरचे असतात आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये असताना पण तेवढेच ज्वलनशील सुद्धा असतात. तर अशा वेळेस आमच्या टीमचे लीडर म्हणजेच आमचे आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी तो लीड घेतला. आमच्यासोबत उपायुक्त 4 जे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत, आणि चीफ फायर ऑफिसर आणि डिझास्टर मॅनेजमेंट युनिटच्या लोकांनी पॅरलली हे सगळं कामं केले. सॉलिड वेस्टचे आमचे सॅनिटरी इन्स्पेक्टर हे सुद्धा इव्हॅक्युएशन प्रोसेसमध्ये होते. या सगळ्या प्रोसेस वन बाय वन होत गेल्या. तिथे डिसिजन मेकिंग ही एक खूप मोठी त्याला म्हणतो आपण की एलिमेंट राहिला, की आम्ही त्या डिसिजन घेतल्या आणि इमिजिएटली इम्प्लिमेंट केल्या. या सगळ्यामध्ये एकच होतं की तो गॅस त्याला न्यूट्रलाइज कसं ठेवायचं. तर आम्ही त्याच्यावर पूर्ण 14 तासाच्या ऑपरेशनमध्ये 1 MLD पेक्षा जास्त पाणी टाकणं भाग होतं, कारण की तो ऍटमॉस्फिअरमध्ये ऍब्सॉर्ब झाला नाही पाहिजे. पण ऍट द सेम टाइम पाण्यातनं जरी तो खाली जात होता सिवेजमध्ये, तर सिवेजमध्ये ऑलरेडी मिथेन नावाचा गॅस असतो जो की फ्लेमेबल असतो. तर आम्ही काही तासानंतर ते जे ढापे होते ड्रेनेजचे 1 किलोमीटरच्या पेरिमीटरमध्ये आम्ही सगळे ओपन केले आणि लोकांना सकाळी 7 वाजेपासून सोशल मीडियाद्वारे, अनाउन्समेंटद्वारे, स्वतः पर्सनली जाऊन 500 मीटरच्या किंवा 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जाऊन आम्ही अनाउन्समेंट केल्या होत्या की घरी कोणत्याही प्रकारची आग किंवा ज्याला म्हणतो आपण टॉर्च, लाइटर, सिगरेट हे लावू नका. चुकून 1 वर्षाच्या चिमुकल्याच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा घाटी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाच्या डॉक्टरांनी दुर्बिणीच्या द्वारे चिमट्याने काढून टाकत त्या लहानग्या मुलाला जीवनदान दिलंय. त्या डॉक्टरांच्या टीमचं शहर परिसरात आता कौतुक होत आहे. लहान मुलं सुदृढ व्हावी यासाठी अनेक जण खारी खोबरं, काजू बदाम आदी किसून देतात. मात्र चुकून 1 वर्षाच्या चिमुकल्याने आईचं लक्ष नसताना बदाम गिळला. सुरुवातीला त्याला 7 दिवसांपासून सतत खोकला आणि ताप तसेच दम लागतो म्हणून बऱ्याच खासगी रुग्णालयात दाखवून आला होता. शेवटी त्याला घाटी रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील डॉक्टरांनी येथील कान नाक घसा विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख यांच्याकडे तपासणी करून शस्त्रक्रिया करून जीवनदान दिला. भरत वय वर्ष 1 याची तपासणी केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसात काहीतरी अडकलं असल्याची शंका डॉक्टर देशमुख यांनी व्यक्त केली. त्याची सिटी स्कॅन तपासणी करून निदान करून लगेच पहाटे 1:30 ते 2 वाजता त्याची तात्काळ शस्त्रक्रिया केली. त्याच्या डाव्या फुफ्फुसात अडकलेला बदामाचा तुकडा दुर्बिणीतून चिमटा टाकून काढण्यात आलाय. मुलाला जीवनदान देण्यात आलं. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. यासाठी कान नाक घसा विभागातील डॉक्टर सोनाली जटाळे, डॉक्टर गिरिजा, डॉक्टर कल्याणी, डॉक्टर उत्कर्ष, डॉक्टर ऋषिकेश यांनी मोलाची मदत केली. भूल विभागाचे डॉक्टर गणेश निकम, डॉक्टर आमेर आणि इतर सर्व निवासी डॉक्टर यांनी मदत केली. ओटी परिचारिका आणि वर्ग 4 कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केलं. यासाठी सदर टीमचं कौतुक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या लोकप्रशासन विभागातील डॉक्टर प्राध्यापक सतीश दांडगे यांचा सेवा गौरव सोहळा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व लोकप्रशासनाचा अभ्यासक्रम व विषयावरील कार्यशाळा आणि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा विद्यापीठातील सिफाट सभागृहामध्ये उत्साहात पार पडलाय. या सोहळ्यात लोकप्रशासन विभागाच्या वतीने तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर दांडगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या विशेष सोहळ्याला डॉक्टर दांडगे यांच्या आईसह कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानपत्राचं वाचन करून ते डॉक्टर दांडगे यांना प्रदान करण्यात आलं. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून डॉक्टर सतीश दांडगे यांच्या नावाने BA परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराची रक्कम त्वरित सुरक्षा ठेव म्हणून सुपूर्द करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सतीश दांडगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम आपलं ध्येय निश्चित करावं. एकदा ध्येय ठरवल्यानंतर ते गाठण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करा आणि कधीही माघार घेऊ नका. लोकप्रशासन विभागाने नाव विद्यार्थ्यांमुळेच उंचावल्याचं समाधान व्यक्त करत त्यांनी हे यश गुरूंच्या मार्गदर्शनाचं असल्याचं सांगितलं. विशेष संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवरती अधिक भर देऊन आपलं संशोधन इंग्रजी तयार करावं असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यशाळेत मान्यवरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आपलं मनोगत व्यक्त केलं. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थीभिमुख असून
त्यामध्ये ऑनलाईन इतर उपयुक्त पद्धतीचा अवलंब करण्यावरती भर देण्यात आलाय. सध्याच्या काळात कौशल्य आधारित शिक्षणाला प्राधान्य असून शिक्षण पद्धतीत काळानुरूप बदल होणं गरजेचं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. व्यासपीठावरती विभागप्रमुख डॉक्टर श्याम शिरसाट, डॉक्टर मकरंद पैठणकर, डॉक्टर जितेंद्र वासनिक, डॉक्टर सुप्रिया डेव्हिड, डॉक्टर सुशील कांबळे, डॉक्टर ज्योती धायकुडे, शिल्पा दांडगे, डॉक्टर दांडगे यांच्या मातोश्री आणि प्राध्यापक शेषराव पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी मेळाव्यात डॉक्टर श्याम वाघमारे, डॉक्टर भारत गोरे, डॉक्टर पल्लवी अंभोरे, डॉक्टर राम देशमुख, डॉक्टर संदीप ढाकणे, सुनील कांबळे, अभिजित पंडित, वंदना भिसे आणि सुनील गिरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 80877711808. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कूपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी पाहता यंदा भाविकांना गाभारा बाहेरूनच दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तशा सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आढावा बैठकीदरम्यान मंदिर विश्वस्त समितीला आणि प्रशासनाला दिल्या आहेत. 15 फेब्रुवारी रोजी जी महाशिवरात्री महोत्सव साजरे होणार आहे त्या महोत्सवामध्ये श्री दक्षिणेश्वर मंदिरामध्ये गाभारा दर्शन बंद राहणार आहे. आत कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. त्याचा जलाभिषेक वेगळ्या पद्धतीनं करण्याची सुविधा आपण निर्माण करतो आहोत. त्या माध्यमातून ते दर्शन होईल. त्याचबरोबर निर्माल्याच्या वापरावर सुद्धा आपण काही बंधनं घालतोय. त्याच्यामध्ये चंदनाचा पाला आणि तत्सम जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वापरून कुठल्याही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नसलेले पानं, फुलं या ठिकाणी वापरून निर्माल्याचा भार त्या ठिकाणी पडतो. त्याला सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये बंधन घालतो आहोत. VIP दर्शन हे महाशिवरात्री दिवशी पूर्णपणे बंद राहील, परंतु त्याला काही अपवाद जे सध्या पदावर आहेत आणि ज्यांना VIP दर्शन देणं हे अति आवश्यक आहे अशाच VIPना आणि ते जर स्वतः असतील तर त्या ठिकाणी दर्शन देण्यासंदर्भातला ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे. त्याला आम्ही अनुमोदन देतो आहोत. स्थानिक गावकऱ्यांना महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जो कालावधी ट्रस्ट निर्णय घेईल त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे फक्त त्यांना आणि त्यांनाच दर्शनासाठी मुभा दिली जाईल. आधार कार्ड नसेल आणि आधार कार्ड असूनही इतर लोक सोबत घेऊन आले तर इतरांना त्या ठिकाणी दर्शनासाठी सवलत दिली जाणार नाही.
कृपया याची सर्व गावकऱ्यांनी सुद्धा विनंती घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर वेरूळ मंदिर परिसरामध्ये आणि रस्त्यालगतच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये एक मोठी स्वच्छता मोहीम दिनांक 10 फेब्रुवारी रोजी हाती येणार आहे. त्यामध्ये प्रशासन, गावकरी, NGOज सर्व घटकांनी सहभागी व्हावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता मोहीम यशस्वी करावी, जेणेकरून महाशिवरात्रीचा उत्सव हा स्वच्छ आणि सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी आनंदोत्सवानं साजरा करता येणार आहे. तरी या स्वच्छता मोहिमेमध्ये सुद्धा नागरिकांनी सहकार्य करावं असं मी आवाहन आपल्याला करतो. महाराष्ट्राला वारी आणि बारीची समृद्ध परंपरा लाभली आहे. या दोन्ही माध्यमातून लोकजागृती आणि समाज जागृती साधली जाते. एवढंच नव्हे तर वारी आणि बारीद्वारे लोकमनाच्या मशागतीतून महाराष्ट्राची जडणघडण झाली असल्याचं प्रतिपादन शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी येथे केलं आहे. ज्योतिर्मय आयोजित साहित्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते. यावेळी त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विल धारूरकर, ज्येष्ठ गायक दीपक गिरी, डॉक्टर मंगला वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर पठाडे यांनी वारी आणि बारी या विषयावरील सहप्रयोग व्याख्यानाची सुरुवात आधी गणाला रणी आणा हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना आणि लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा या गाण्यांनी केली. प्रारंभी दैनिक ज्योतिर्मयचे मुख्य संपादक संजय व्यापारी यांनी डॉक्टर पठाडे यांचं स्वागत केलं. निवेदक आनंद काळे आणि पठाडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आनंद काळे यांनी केलं. केंद्र सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचं सांगून पठाडे यांनी लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांची चला जेजुरीला जाऊ ही आध्यात्मिक आणि वाटलं होतं तुम्ही याल ही शृंगारिक लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एक शृंगारिक लावणी आहे. ही लावणी जी आहे बघा, आधी तुम्हाला धार्मिक लावणी त्यांची तुम्ही नाव ऐकलं असेल, चला जेजुरीला जाऊ. ही लावणी सचिन पिळगावकरांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटात वापरली आणि गुरुजींना कळालं, ते मी पण सांगितलं आणि ती मग म्हणलं भांडणं करू नका, ती आता चित्रपट रिलीज झाला वगैरे. मग त्यांनी सांगितलं आता रौप्य महोत्सव कधीतरी होईल तर तुमचा इथं सन्मान करू. पण त्याचा रौप्य महोत्सव काही झाला नाही. ते गुरुजींची आशीर्वाद, त्यांचं नाव नाही, उल्लेख नाही. ती लावणी मी एकच कळवून देतो, जास्त नाही घेत. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जरा ते कामाला मध्ये एक आना अबलक घोडा, एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. म्हणजे किती शब्द वापरायचे. एक आना अबलक घोडा, त्याची दीप खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. येळकोट 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 जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आपण दोघं जोडी जोडीनं, आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला. अर्धापूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप करण्यात आला असून पार्वताबाई सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्या या मागणीसाठी पोलीस ठाण्याबाहेर तसेच तहसील कार्यालय येथे मोर्चे काढण्यात आले आहेत. या दाभड येथे जे काही आपल्या आजीवर जे काही क्रूरपणे हत्या नाही तर क्रूरपणे जी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला आपण या आंदोलनाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आपला आक्रोश घेऊन या ठिकाणी आपण तालुक्याचं पोलीस प्रशासन असेल आणि तालुक्याचं तहसील प्रशासन असेल यांना जागा करण्याचं काम करण्याकरिता या ठिकाणी आलेलो आहात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा फार गुन्हेगार असतो. आपल्याला अन्याय सहन करायचा नाहीये आणि हा दाभडचा विषय नसून, हा जिल्ह्याचा विषय नसून, हा राज्याचा विषय झालेला आहे. या ठिकाणी आमच्या समाजाच्या माया बहिणी सुरक्षित नाहीत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असेल तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीत काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता या माय बहिणीची रक्षणासाठी, या पोलीस प्रशासनाला जबाबदार आणि या तहसील प्रशासनाला जबाबदार धरण्यासाठी आणि या सरकारी प्रशासनाला सहआरोपी करण्यासाठी आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे. आमची सुरक्षा हे पोलीस प्रशासन करत नसेल तर या पोलीस प्रशासनाला आपण जागा करण्याचं काम करूयात. माझ्या माया बहिणीला सांगणं आहे की आक्रोश आपण इथं न थांबवला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे. काल मी या ठिकाणी या आजीच्या नातवाला सांगितलं होतं की गंगाखेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आले होते. मी स्वतः आनंदराज आंबेडकर साहेबांना फोन करून सांगितलं की साहेब, अशोकराव चव्हाणचा जिल्हा असलेला नांदेड जिल्हा आहे, त्या मतदारसंघामध्ये, अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये आपल्या बौद्ध समाजाच्या महिला सुरक्षित नाही. एक 70 वर्षाच्या महिलेवर दगडाने ठेचून हत्या होते. या ठिकाणी आपला समाज सुरक्षित नाही. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब सांगितले की या ठिकाणी आपल्या समाजावर जर अशा अन्याय अत्याचार होत असतील तर इथल्या जिल्हा प्रशासनाला तात्काळ साहेबांनी एसपी आणि कलेक्टरला फोन करून न्याय मिळवण्याची भूमिका घेतलेली आहे. तुमच्या आमच्याकरिता अशोक चव्हाण किंवा कुठले इथले आमदार येणार नसून आपल्यासाठी बाबासाहेबांचं घराणं अविरत काम करत आहे. त्यामुळे मी सांगत आहे की अन्याय सहन करू नका. या ठिकाणी दाभडचा विषय नसून हे तालुक्याचा विषय आहे. मी लय लांबचा नाही, मी येळेगावचा आहे. तालुक्यात भयभीतीचं वातावरण झालेलं आहे. माझी आई स्वतः म्हणली की आज एक 70 वर्षाच्या महिलेसोबत असं झाले तर तालुक्याच्या महिला कशा सुरक्षित राहतील. त्यामुळे तुम्ही अन्याय सहन करू नका आणि आम्ही सोबत आहोत. मी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या संघटनेत काम करतो, विद्यार्थी आघाडीचं पद आहे, मी चळवळीत काम करतो, माझ्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. असं समजू नका की आम्ही गुन्ह्याला भीतो. पण या ठिकाणी या प्रशासनाला सांगणं आहे की जर तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहत असाल तर नांदेडच नाही तर महाराष्ट्र पेटवण्याची ताकद आमच्यात आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत घनकचरा संकलन व वाहतूक सेवेसाठी वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला निविदा प्रदान करण्यात आली आहे. या सेवेसाठी कंपनीकडून एकूण 380 घंटागाड्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणार आहेत. घंटागाड्यांच्या डिझाईनबाबत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व सूक्ष्म सूचना केल्या होत्या. नागरिकांना सहज ओळखता येईल, स्वच्छता जनजागृतीला चालना मिळेल, तसेच कार्यक्षमतेत वाढ होईल या दृष्टीने डिझाईन करण्यात यावं अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. आयुक्तांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनानुसार सदरील घंटागाड्यांचा डिझाईन अंतिम करण्यात आला असून त्या लवकरच शहरातील कचरा संकलन सेवेत कार्यरत करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गल्लीबोळात जाऊन आग विझवण्यासाठी अडचण दूर. छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अग्निशमन विभागातील ताफ्यात नव्या अत्याधुनिक उपकरणं आणि स्मॉल फायर टेंडरचा समावेश. तर 1 वर्षाच्या चिमुकल्याच्या घशात अडकला बदाम. घाटी रुग्णालयाच्या कान नाक घसा विभागाने दिलं चिमुकल्याला जीवनदान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.